योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। तदा द्रष्टो स्वरूपे अवस्थानम, ह्या सहज नैसर्गिक आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा जीव स्थिर झाला पाहिजे, हा एकमेव उद्देश समोर ठेवून आपल्या त्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताची वृत्ती स्थिर होणं हा मुख्य उद्देश आहे. आणि त्यासाठी प्रतिबंध असणाऱ्या रजगुण तमोगुणात्मक वृत्तींचा म्हणजेच क्लिष्ट वृत्तींचा निरोध करणं आणि ते निरोध करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य, तो अभ्यास आणि वैराग्य, परवैराग्य आणि अपरवैराग्य, विषयाच्या विषयी वितृष्ण हे अपरवैराग्य आणि गुणांच्या विषयी वितृष्ण होणं हे परवैराग्य. अपर वैराग्याचा प्रदीर्घ काल अभ्यास केला असताना जी परिणती प्राप्त होते ती संप्रज्ञात समाधी, आणि अपर वैराग्याचा म्हणजे गुणांच्या विषयी वितृष्ण झाला असताना त्या परवैराग्याच्या अभ्यासाची परिणती म्हणजे असंप्रज्ञात समाधी. हा विषय सुरुवातीला झाला म्हणजे अगदी 17-18 ह्या दोन सूत्राचा तिथून पुढे विस्तार होत चाललेला आहे इथपर्यंत. आणि मग ती संप्रज्ञात समाधी, सविचार, वितर्क, सविचार, आनंद आणि अस्मिता ह्या 4 प्रकारची सांगितली. आणि ह्या परवैराग्याचा अभ्यास पूर्व अवस्थेमध्ये जर चांगल्या पद्धतीने केला तर सगळ्या रजोत्तम गुणात्मक वृत्ती पूर्णपणे शांत होत जातात आणि सत्वगुणाची वृत्ती सुद्धा जेव्हा नाहीशी होते तेव्हा जी स्थिती प्राप्त होते त्याला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेषो अन्यः, अर्थात ही संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. त्या संप्रज्ञात समाधीचे 4 प्रकार, सविचार पासून सुरुवात केली आणि अस्मितापर्यंत. त्यानंतर असंप्रज्ञात समाधीचे भवप्रत्यय आणि विधेय प्रकृती असे 2 प्रकार सांगितले.
भवप्रत्यय हा देवतादिकांसाठी आहे आणि दुसरा जो प्रकृतिलय आहे देवतादिकांसाठी आहे आणि पुन्हा योग्यांसाठी आहे. भव प्रकृती विधेय प्रकृती लयानाम. त्यानंतर योगी जे आहेत त्यांना जो अनुभव येतो ते उपाय प्रत्यय आहेत आणि उपाय म्हणून मग सुरुवातीला श्रद्धा सांगितली, वीर्य सांगितलं, समाधी सांगितली आणि प्रज्ञा सांगितली. पण सगळ्यांना तरी प्राप्त होत नाही, याकरता अभ्यास तीव्र केला पाहिजे. तीव्र संवेगानाम आसन्नः असं सांगितलं. त्या उपाय सुद्धा मग काहींचे स्थूल उपाय, काही मध्यम उपाय, काहींचे अधिमात्र उपाय. परंतु हा उपाय करून सुद्धा जर ही फल निष्पत्ती होत नसेल तर मग ईश्वर विचार सांगितला. त्यातूनही अंतःकरणाची वृत्ती स्थिर आणि शांत होत नसेल तर मग परिकर्म प्रकारचे 7 प्रकारचे उपाय सांगितले आणि त्या उपायांच्या द्वारे अंतःकरणाची वृत्ती अभिजात मनाप्रमाणे अत्यंत शुद्ध होते आणि मग जिथे जिथे ज्या ज्या विषयाचं आलंबन असेल मग तो आलंबनात्मक विषय ग्राह्य म्हणजे बाह्य पदार्थ असतील किंवा ग्रहण म्हणजे इंद्रिय असतील किंवा ग्रहितृ म्हणजे चेतन पुरुष असेल, ह्याप्रमाणे त्या त्या विषयाच्या आकाराकार ती वृत्ती होऊन तिथलं यथार्थ ज्ञान प्राप्त होतं. आणि त्यामध्ये आणखी सखोल विचार सांगत असताना शब्दार्थ ज्ञान विकल्प ही संकीर्ण समापत्ती, त्यानंतर शब्द ज्ञान आणि अर्थ हे भिन्न भिन्न असताना एकत्रित होऊन ते अनुभूतीला जेव्हा येतात तेव्हा त्याचाही विचार समापत्तीने सांगितला. नंतर शब्द अर्थ ज्ञान आणि संस्कार हे पूर्ण नाहीसे होऊन केवळ ध्येय वस्तूच्या आकाराकार वृत्ती होणं, की ती वृत्ती जेव्हा ध्येय वस्तूच्या आकाराकार होते तेव्हा तिथे ना शब्द ना शब्दाचा अर्थ ना स्मृती असं काहीही न राहता केवळ तद्विषयाच्या आकाराकार होते, तेव्हा त्या स्थितीला निर्वितर्क असं म्हणतात. आणि मग त्याच्यात सुद्धा स्थूल विषय असेल तर तो भाग वेगळा आणि सूक्ष्म विषय असेल तर त्यासाठी सविचार न म्हणता निर्विचार सांगितलं आहे. अतएव सविचार निर्विचारा सूक्ष्म विषय व्याख्यातः. परंतु तो विषय जर आता सूक्ष्म असेल तर त्या सूक्ष्म विषयाच्या बद्दल जी वृत्ती सांगितली त्याला निर्विचार अशी स्थिती सांगितली. आणि अशी निर्विचार स्थितीच्या ठिकाणी ध्यान एकाग्र केलं असताना ती किती सूक्ष्म होत जाते तर सूक्ष्म विषयात्वात च अलिंग पर्यावसानाम. त्याला आपण सांगितलं की प्रत्येक पंचमहाभूत घेतली त्यातला सूक्ष्म लघुत्तम अंश जर घेतला तर त्याला आपण परमाणू असं म्हणतात. पृथ्वीच्या परमाणूचं छोटं रूप जर घेतलं त्याची गंध तन्मात्रा आहे. पृथ्वी आप पाण्याचं अणुपरमाणू जर घेतला त्याची परमाणूचा अतिशय छोट म्हणजे रस तन्मात्रा आहे. पृथ्वी आप तेजाचं रूप तन्मात्रा आहे, वायूचं स्पर्श तन्मात्रा आहे आणि पृथ्वीचं आकाशाचं शब्द तन्मात्रा आहे. अर्थात या पंचमहाभूतांच्या सूक्ष्म अवस्थेच्या ठिकाणी ती वृत्ती एकाग्र केली असताना त्यापेक्षाही सूक्ष्म जर केलं तर ही तन्मात्रा या हे अहंकारापासून निर्माण झालं आहे. अहंकार हे महत्त्वापासून निर्माण झालं आहे आणि महत्त्व हे प्रकृतीपासून निर्माण झालं आहे की ज्या प्रकृती ही अलिंग स्वरूपाचं मानले जाते, त्याला कोणतंही चिन्ह दिसत नाही. परंतु पंचतन्मात्रा अहंकार आणि महत्त्व हे लिंग मात्र आहेत, म्हणजे यांचं काहीतरी चिन्ह दिसतंय आपल्याला. पृथ्वीच्या ठिकाणी आपण गंध येतोय हे चिन्ह आहे, रसाच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी आपल्याला रसबुद्धी तिथे काहीतरी चिन्ह आहे, आकाशाच्या ठिकाणी शब्द आहेत हे चिन्ह आहेत. परंतु प्रकृतीच्या ठिकाणी कोणतं चिन्ह नसल्यामुळे लिंग नसल्यामुळे अलिंग पर्यावसानाम अर्थात
अंतःकरणाची वृत्ती सूक्ष्मतम झाली तर ती सूक्ष्मतम वृत्ती अगदी प्रकृतीच्या पर्यंत, म्हणजे प्रकृतीला आपण आलंबन करू शकतो एवढ्या प्रकारचं वर्णन झाल्यानंतर त्याचंच वर्णन पुढे करताना ती वृत्ती किती प्रकारची आहे तर त्याचं वर्णन सांगितलं की ता ती जी वृत्ती आहे त्याला सबीज समाधी असं मागे उल्लेख केला आहे. ताएव सबीज समाधी ही, ताएव सबीज समाधी असं म्हणताना ती सवितर्क, निर्वितर्क, सविचार आणि निर्विचार अशी जी चार प्रकारची स्थूल विषय आणि सूक्ष्म विषय अवलंबन ठेवून याचे जे प्रकार सांगितले त्यांना सबीज समाधी असं म्हणतात. सबीज म्हणण्याचं कारण काय तर त्या ठिकाणी बीज असतं, म्हणजे एकतर स्थूल विषयाचं अवलंबन असतं किंवा सूक्ष्म विषयाचं अवलंबन असतं. अर्थात त्या स्थूल विषयाचं अवलंबन आणि सूक्ष्म विषयाचं अवलंबन ते अवलंबनालाच धरून या ठिकाणी सबीज असं म्हणतात, म्हणजे अवलंबनाने युक्त आहे. आणि दुसरं सबीज म्हणजे त्या ठिकाणी बीज अज्ञानाचं बीजासहित असते, मग अज्ञानाच्या बीजासहित ही समाधी असल्यामुळे याला सबीज समाधी असं म्हणतात. मग अशी असणारी ही सबीज समाधी ही चार प्रकारची सांगितली. त्यामध्ये काल पाहिल्याप्रमाणे निर्वितर्क, सवितर्क यांच्यामध्ये दोन दोन प्रकार करून असे ह्या चार प्रकारच्या समाधी आहेत. यांच्यामध्ये सबीज असं म्हणत असताना त्यामध्ये आलंबन घ्यावं लागतं. पण आता निर्विचार जी स्थिती आहे त्याला निर्विचार समापत्ती असं म्हणतात. त्या निर्विचार समापत्तीचा विचार करताना सतत त्या निर्विचार समापत्तीचं अनुष्ठान केलं असताना, साधना केली असताना काय फलनिष्पत्ती प्राप्त होते? निर्विचार वैशारध्याध्यात्म प्रसाद. निर्विचार वैशारध्य अर्थात निर्विचार संप्रज्ञात समाधी ही वैशारध्य म्हणजे त्यामध्ये निपुणता प्राप्त झाली, ती निर्विचार समाधी परिपक्व झाली तर त्याचा परिणाम त्या योग्याच्या चित्तावरती होतो आणि तेव्हा अध्यात्म प्रसाद, अध्यात्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती चित्ताची वृत्ती स्थिर होते, म्हणजे तदाद्रष्टु स्वरूपे अवस्थानम अशी अवस्था प्राप्त होते. हाच अध्यात्म प्रसाद आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताची वृत्ती स्थिर झाल्यानंतर चित्ताला अत्यंत चांगल्या प्रकारची प्रसन्नता प्राप्त होते, म्हणजे त्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी फक्त सत्वगुणात्मक वृत्ती असते. याप्रमाणे या निर्विचार वैशारध्य, निर्विचार असणाऱ्या स्थितीचा अभ्यास केला, निपुणता प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर चित्ताला एक प्रसन्नता प्राप्त होते आणि त्या स्थितीमध्ये रजोगुण आणि तमोगुणात्मक वृत्ती, ज्याला मल असं म्हटलं आहे, तो पूर्णपणे निघून जातो आणि शुद्ध सत्वात्मक असणारी जी वृत्ती, सत्वात्मक वृत्ती, तिचा प्रवाह सारखा चालू असतो. सत्वगुणात्मक तिलाच सुरुवातीच्या आपण काळामध्ये चित्ताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती सांगितल्या. ती एकाग्र वृत्ती होते, तिथे क्षिप्त नसते, विक्षिप्त नसते, मूढ नसते. अशा एकाग्र वृत्तीमध्ये सत्वगुणाची वृद्धी असते आणि एकाकार झालेली ती वृत्ती, एकाग्र झालेली वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अभ्यासाच्या द्वारे जेव्हा स्थिर होते तेव्हा तिला प्रसन्नता प्राप्त होते. आणि त्यावेळेस काय होतं? भूतार्थ विषयाहा, भूतार्थ विषयाहा म्हणजे पंचमहाभूत आणि त्यातून निर्माण झालेली सगळी सृष्टी, या सगळ्या सृष्टीतल्या प्रत्येक आणि प्रत्येक पदार्थाचं ज्ञान एका क्षणी त्याला प्राप्त होतं. म्हणून त्याकरता सांगितलं आहे क्रमानुरोधी प्रज्ञालोक तथाच उत्तम स्फुटः, म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तूकडे पाहिल्यानंतर सुद्धा त्या वस्तूचं ज्ञान होत नाही, परंतु ही निर्विचार स्थितीची निपुणता प्राप्त झाल्यानंतर त्या योग्याला या संपूर्ण सृष्टीतल्या पदार्थांचं एकाच काळामध्ये सर्व प्रकारचं यथार्थ ज्ञान होतं.
म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांसारखे श्रेष्ठ योगी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहितात तेव्हा 16 वर्षाच्या वयामध्ये अनुभव क्षेत्रातले सगळे क्षेत्र त्यांच्या सहज हातामध्ये हस्तगत होतात आणि ते कोणत्याही विषयांचं वर्णन लिलाया सहज करतात. म्हणून सामान्य लोकांना असं वाटतं 16व्या वर्षामध्ये एवढा अनुभव त्यांना कसं काय. याचं कारण एक आहे, योग्याला एकाच कालामध्ये जगातल्या सगळ्या वस्तूंचं ज्ञान होतं आणि तेही यथार्थ. आणि अशी जेव्हा प्रज्ञा उदित होते त्या प्रज्ञालाच ऋतंभरा तत्र प्रज्ञा, त्या तस्मिन सती म्हणजे त्या निर्विचार समाधीचा विशेष अभ्यास म्हणजे परवैराग्याच्या द्वारे जो अभ्यास जर केला तर किम लाभम भवती, काय लाभ होतो असं कोणी जर म्हणत असेल तर ऋतंभरा तत्र प्रज्ञा. तत्र म्हणजे त्या निर्विचार समाधीची सातत्यपूर्वक अभ्यास केला परवैराग्याच्या द्वारे तर एक प्रकारची प्रज्ञा. प्र म्हणजे प्रकर्षाने, ज्ञा म्हणजे ज्ञान. ज्या बुद्धीच्या मध्ये प्रकर्षाने सगळ्या सृष्टीतल्या पदार्थांचं यथार्थ ज्ञान होतं त्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. ऋतम शब्दाचा अर्थ आहे सत्यम. ऋतम सत्यम बिभरती इति ऋतंभरा. अर्थात ज्या बुद्धीच्या मध्ये फक्त आणि फक्त वस्तूच्या सत्याचं ज्ञान होतं की जिथे विपर्यय, संशय, विकल्प यांचा गंध सुद्धा त्या योग्याच्या बुद्धीमध्ये नसतो. आणि म्हणून सत्यमेव बिभरती नच तत्र विपर्यय विपर्यास ज्ञान गंधा अपि अस्य अस्ति. अर्थात त्याच्या वृत्तीमध्ये विपर्य, विकल्प, भ्रम यांचं ज्ञानाचा गंध सुद्धा नसतो. फक्त आणि फक्त जगातले सत्य ज्ञानाचंच भरण त्याच्या बुद्धीमध्ये होतं. त्या बुद्धीला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ही ऋतंभरा प्रज्ञा होती. आणि ह्या ऋतंभरा प्रज्ञाच्या मध्ये त्या स्थितीमध्ये त्या योग्याला जगातल्या सगळ्या वस्तूंचं यथार्थ ज्ञान होतं आणि तेही युगपत म्हणजे एका क्षणी. मग असं म्हटलं जातं जसं उंच हिमालयावरती जाऊन एखादा पुरुष आरूढ झाला आणि त्याने वरून जर पाहिलं खाली तर खालचे माणसं अतिशय छोटे छोटे दिसतात. त्याप्रमाणे हा योगी अभ्यास करता करता या निर्विचार समाधीच्या विशारदतेमध्ये तो गेला. तो म्हणजे या स्थितीच्या उच्च टोकावरती जाऊन हिमालयाच्या खाली जेव्हा पाहतो तेव्हा त्याला सगळे लोक अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या क्लेशांच्या मध्ये, चिंतेच्या मध्ये, काळजीच्या मध्ये दिसतात. पण हा मात्र आगमेन अनुमानेन ध्यानाभ्यास रसेनच. आगम म्हणजे त्या शास्त्राचं श्रवण करून, अनुमान म्हणजे मनन करून आणि ध्यानाभ्यास म्हणजे विधिध्यासन करून या त्रिधा प्रकल्पयन प्रज्ञाम लभते योगम अनुत्तमम अशा 3 प्रकारच्या साधनेच्या द्वारे त्या योग्याला अनुत्तम अशी स्थिती प्राप्त होते की ज्या स्थितीचं वर्णन पुढे जाऊन ही स्थित प्रज्ञा परिपक्व होऊन पुढे असंप्रज्ञात समाधीच्या मध्ये परिणित होते. ह्याप्रमाणे हा विषयी सुरुवात संप्रज्ञा आणि असंप्रज्ञात समाधीचा विचार सुरुवात झाली 17 आणि 18व्या सूत्राच्या मध्ये आणि त्याचाच विस्तार इथपर्यंत झाला. याप्रमाणे जो विचार आता संप्रज्ञात समाधीचा झाला त्या संप्रज्ञात समाधीच्या मध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी, विचारानुगत संप्रज्ञात समाधी, आनंदानुगत संप्रज्ञात समाधी आणि अस्मिता अनुगत संप्रज्ञात समाधी असे मुख्य 4 प्रकार पाहिले. आता त्या वितर्कानुगत संप्रज्ञात समाधीच्या मध्ये सुद्धा सवितर्क, निर्वितर्क हे स्थूल विषयाच्या अवलंबनामुळे आणखी 4 प्रकार झाले. विचारानुगत संप्रज्ञात समाधीच्या मध्ये सविचार आणि निर्विचार असं सूक्ष्म अवलंबनात्मक विषयाच्या मुळे आणखी 2 प्रकार म्हणजे 4 प्रकार झाले.
आणि आनंद अस्मितानुगत संप्रज्ञात समाधीच्या मध्ये सविचार आणि निर्विचार सूक्ष्म विषयाचा अलंबन विषयक आणखी 2 प्रकार झाले. आणि अस्मिता अनुगत संप्रज्ञात समाधीच्या मध्ये सविचार आणि निर्विचार असे सूक्ष्म अलंबनात्मक विषयाची भूमिका झाले. याप्रमाणे असे 8 प्रकार वाचस्पती मिश्रांनी मानले आणि बौद्धांनी विज्ञान भिक्षूंनी 6 प्रकार मानले आणि व्यास महर्षींनी याच्यावरती भाष्य करताना आणि पतंजली महर्षींनी तत्रा असं म्हणून याच्या सगळ्या समाधीचा उल्लेख केला आहे. अशा प्रकारची ही निर्विचार स्थिती प्राप्त झाली असताना ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते आणि त्याला सत्याचं म्हणजे आत्मतत्वाचं ज्ञान होतं. असा विषयाची या ठिकाणी परिसमाप्त करण्यासाठी आणखी 2 सूत्राची योजना करून हा विषय पूर्ण करतायत. तो आपण उद्या पाहूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.